वानवडी साळुंके विहाराचे काँग्रेसचे उमेदवार प्रशांतदादा जगताप आपल्या समोर आहेत आणि थेट आपण जगताप साहेबांशी बातचीत करूया. दादा, स्वागत आहे लोकशाहीमध्ये. हो सर. खरं तर तुम्ही प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे, अनेक वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व करता, परंतु वानवडी साळुंके विहार हा जो भाग आहे, या भागाची नेमकी आता समस्या काय आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती तुम्ही पुढे तोडगा काढणार आहात? तर समस्या खूप साऱ्या आहेत, पण त्याच्यापैकी महत्त्वाची समस्या ट्रॅफिक जामची आहे. काही-काही वेळेस अशा प्रकारचे काही ट्रॅफिक जाम होतात, की लोकांना एखाद्या चौकात अर्धा-अर्धा तास अडकून पडावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. एन-आय-बी-एमचा परिसर तर असा आहे, की त्या ठिकाणी कधी-कधी 1-1, सव्वा-सव्वा तास जातो. ही वास्तविकता आहे. याला कारणीभूत अर्थात पुणे महानगरपालिका आहे. भाजपचं एकूणच नाही का शासन या संदर्भामध्ये कारणीभूत आहे. आणि या पुण्यामध्ये ट्रॅफिक जामतून समस्येची सुटका करण्याकरता कुठं रोड वाइंडिंग झाली नाही. सिग्नल्स अद्ययावत करण्यात आले नाही. त्याचबरोबर एकूणच जे काही ट्रॅफिक वॉर्डन पाहिजे, पोलिसांची संख्या पाहिजे ती कमी आहे आणि त्याच्यामुळेच आज पुण्याचं एकूणच नाही का या संदर्भातलं नाव हे खूप खराब होतंय. आपल्याला माहिती असली पाहिजे, की जगात 223 देश आहेत. ही म्हणजे काय फक्त माझ्या वानवडी भागाचीच समस्या नाही, ही पुणे शहराची समस्या झालेली आहे. की एखाद्या ठिकाणी आपल्या घरातल्या कर्ता पुरुष किंवा शाळकरी मुलं किंवा नाही का या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणी घरी येतील का नाही किंवा किती उशिरा येतील याची नाही का या ठिकाणी आस या ठिकाणी महिला भगिनी लागलेली असते. पण हा एकूणच देशाचा नव्हे, तर हा एकूणच जगाचा जर एकूण नकाशा पाहिला, तर मागच्या दीड महिन्यापूर्वी जागतिक अहवाल जो आलेला आहे, त्याच्यामध्ये जगात जे काही महत्त्वाच्या 11.5 पावणे 12,000 शहरं आहेत. पुणे, नाही का त्या ठिकाणी दिल्ली, किंवा कोलकाता वगैरे, तसे न्यूयॉर्क, लंडन, ह्या पावणे 12,000 शहरांमध्ये पुण्याचा ट्रॅफिक जाममध्ये 5वा क्रमांक लागला आहे. तो चांगल्यासाठी लागला असता तर काय वाईट वाटण्याचं काय कारण होतं. पण दुर्दैवाने हा ट्रॅफिक जाममध्ये कुठेतरी पुण्याचं नाव खराब होतंय आणि याच्यामध्ये पुण्यातल्या इन्व्हेस्टमेंट पळून जातील, बाहेर निघून जातील. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी खूप विश्वासाने इथं फ्लॅट्स घेतलेत, घर घेतलेत, ते म्हणतील की नको या शहरात राहायला. ट्रॅफिक जामने एक तर पोल्युशनमुळं आपलं आरोग्य पण खराब होईल आणि एकूण आपलं जीवनमान पण खराब होईल. त्याच्यामुळे आम्ही याच्यावर भर देणार आहोत, की आम्ही या प्रभागाची आणि पर्यायाने शहराची सुद्धा ट्रॅफिक जाममधून कशी सुटका करू, यासाठी जाहीरनाम्यामध्ये पण आम्ही काही शब्द देतोय. मला खात्री आहे, की नागरिक याच्यावर विश्वास ठेवतील. शेवटी आपलं शहर हे कुठल्याही टप्प्यावर 10-20 मिनिटात आपण कसं पोहोचू, इतकं सुलभ, सुकर असलं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि आता खरं तर या सगळ्यावरती आपण काय तोडगा किंवा काय उपाययोजना करणार आहात, अशा पद्धतीने या सगळ्यावरती तुम्ही? तर आमचा जो जाहीरनामा आहे, त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आता हे सगळं बोलून मी जे काही आमचे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत, त्यांना सुद्धा या संदर्भातलं सोल्युशन देणार नाही. आमच्या नागरिकांना आम्ही 12, 13, 14 जानेवारीला या संदर्भातला सगळा लेखाजोखा ठेवणार आहोत. मला खात्री आहे, की मुळातच भाजपच्या हातात 9 वर्षीय शहर आहे. त्याच्यामुळं त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आमच्याकडे जे सोल्युशन आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना पुणेकर नक्की विजयी करतील. तरी होते मान्य प्रशांत जगताप, त्यांनी शहरासह वानवडी साळुंके विहार हा जो प्रभाग आहे त्यातील जी वाहतुकीची समस्या आहे, त्या समस्या सोडवण्यासाठी जो आहे तो भर देणार असल्याचं सांगितलेलं आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.